सह्याद्रीचा ढाण्या वाघ, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या बंडाची शौर्यगाथा. ब्रिटिश सत्तेच्या अन्यायी व जुलमी राजवटीविरुद्ध महाराष्ट्राच्या आदिवासी व डोंगराळ भागात जे स्वातंत्र्य लढे उभे राहिले त्यामध्ये अकोले तालुक्यातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं नाव अत्यंत आदराने घेतले जाते. अन्याय, शोषण व अपमान यांना न जुमानता त्यांनी इंग्रज सत्तेविरुद्ध उभारलेला संघर्ष हा केवळ वैयक्तिक सूड नसून तो जनतेच्या स्वाभिमानाचा लढा होता. ब्रिटिशांनी भारतात आपली सत्ता प्रस्थापित केल्यानंतर महसूल व्यवस्था, जंगल कायदे, सक्तीची मजुरी व पोलीस जुलूम यामुळे आदिवासी समाजावर मोठे संकट ओढावले. अकोले व परिसरातील भिल्ल, ठाकर, महादेव, कोळी समाजावर अन्यायाची मालिका सुरू झाली. जमिनी हिरावून घेण्यात आल्या, जंगलात प्रवेशावर बंदी घालण्यात आली आणि क्षुल्लक कारणांवरून लोकांना शिक्षा दिल्या जाऊ लागल्या. या पार्श्वभूमीवर राघोजी भांगरे यांच्यातील स्वाभिमानी नेतृत्व जागे झाले. वडिलांच्या अनुपस्थितीत राघोजी आपल्या गावात पोलीस पाटील पदाचा कारभार पाहत होते. राघोजी भांगरे यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी लोकांना एकत्र करून इंग्रज अधिकाऱ्यांच्या जुलुमशाहीविरुद्ध संघटित प्रतिकार उभा केला. जंगल व डोंगराचा योग्य वापर करून त्यांनी आपले आंदोलन अधिक प्रभावी केले. जुलमी सावकार व दलालांना धडा शिकवणे, त्यांचे खजिने लुटणे, इंग्रज अधिकाऱ्यांवर हल्ले करणे अशा कारवायांमुळे इंग्रज सरकार अस्वस्थ झाले. अन्यायी, अत्याचारी सरकार, सावकार, जमीनदार यांच्या विरोधात आवाज उठवण्याचे काम राघोजींच्या नेतृत्वाखाली राया ठाकर, देवजी आव्हाड, रामा किरणा, बापू भांगरा हे त्यांचे सहकारी करत. पुढे त्यांनी कोतुळ, राजूर आणि खिरविरे परिसरातील जुलमी व अत्याचारी सावकारांवर धाडी टाकल्या. त्यांची संपत्ती लुटून गोरगरिबांना वाटून टाकली. सावकारांनी कब्जा केलेल्या जमिनींचे सर्व कागद, दस्तऐवज यांची होळी केली. ब्रिटिश सत्तेने राघोजी भांगरे यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस व लष्करी मोहिमा राबवल्या, परंतु स्थानिक जनतेचा पाठिंबा, भौगोलिक परिस्थितीचे ज्ञान आणि त्यांची धाडसी रणनीती यामुळे इंग्रजांना वारंवार अपयश आले. राघोजी भांगरे हे जनतेसाठी नायक बनले होते. गरीब, शोषित व पीडित लोक त्यांना अन्न, आश्रय व माहिती पुरवत असत. प्रारंभी राघोजींनी इंग्रजांविरुद्धच्या बंडात भाग घेऊ नये म्हणून त्याला इंग्रज सरकारने मोठ्या पगाराची नोकरी देऊ केली होती. परंतु त्यांचा पिंड मुळातच अन्यायाविरुद्ध लढण्याचा असल्याने त्याने नोकरी सोडली व बंडात भाग घेण्यास सुरुवात केली. या काळात ब्रिटिशांनी राघोजी भांगरे यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांनी आपला लढा सोडला नाही. दरम्यान या उठावातील आणखीन एक नेता रामा किरवा याने ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले. ही ब्रिटिशांच्या दृष्टीने नामुष्की होती. रामा किरवाला कोणत्याही परिस्थितीत पकडणे ही इंग्रजांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची गोष्ट बनली होती. इंग्रजांनी रामाला व त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी जंग पछाडले. रामा किरवा मजबूत शरीरयष्टीचा, देखणा असलेला आणि चपळतेत सर्व कोळ्यांपेक्षा श्रेष्ठ मानला जाणारा. टोळीविरुद्ध अंतिम यश मिळवण्यापूर्वीच दक्षिणेकडे पळून गेला. जुलै 1830 त्याला भिल्ल जमातीची साथ मिळाली आणि त्याने आपल्या टोळीसमवेत सह्याद्रीच्या वर खाली अन्याय करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात लुटमार करून दहशत निर्माण केली. 17व्या रेजिमेंटचे कॅप्टन ल्युकिन, 11व्या रेजिमेंटचे लेफ्टनंट लॉईस आणि 13व्या रेजिमेंटचे लेफ्टनंट फोर्ब्स यांच्या अधिपत्याखाली सैन्याने अत्यंत जोमाने कारवाई केली. स्थानिक लोकांनी सैन्याला महत्त्वाची मदत दिली आणि डोंगराची सखोल माहिती व 2 वर्षांचा अनुभव यांच्या जोरावर सैन्याने बंडखोरांना विश्रांती मिळू दिली नाही. अखेरीस रामा व त्याचे काही साथीदार पकडले गेले. त्यांना अहिल्यानगरला आणण्यात आले व इसवी सन 1830 साली सर्व बंडखोरांसमक्ष अगदी उघड्यावर फाशी देण्यात आली. यातून महादेव कोळी बंडखोरांमध्ये दहशत पसरवेल असे ब्रिटिशांना वाटत असतानाच रामा किरवाचा साथीदार राघोजी भांगरे यांनी इंग्रज सरकार विरोधी बंडात सक्रिय सहभाग घेतला. त्याने अनेक वर्ष ब्रिटिशांना झुंजवत आपला दबदबा निर्माण केला. अल्पावधीतच त्यांच्या नावाचा दबदबा कोकणापासून ते घाटमाथ्यापर्यंत सर्व दूर पसरला होता. ब्रिटिश धार्जिणे मोठे सावकार, जमीनदार यांना लुटून राघोजींचं क्रांतिकार्य सुरू होतं. कॅप्टन मॉकिंटॉशने
हे बंड मोडण्यासाठी सर्व अवघड खिंडी, दऱ्या, घाट रस्ते, जंगले यांची बारीक सारीक माहिती मिळवली. बंडखोरांची गुपिते बाहेर काढली, नाकेबंदी केली, परंतु बंडखोर नमले नाहीत. उलट बंडाने अधिक व्यापक आणि उग्र रूप धारण केले. इंग्रजांनी कुमक वाढवली, गावे लुटली, मार्ग रोखून धरले. गुप्त माहितीच्या आधारावर 80 लोकांना ताब्यात घेऊन नगरच्या तुरुंगात टाकले. इंग्रज सरकारच्या दहशतीमुळे काही लोक उलटले. फंद फितुरीमुळे राघोजींचा उजवा हात समजला जाणारा बापू भांगरे मारला गेला. पुढे राघोजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने त्या काळी 5,000चे बक्षीस जाहीर केले. नगर ठाणे गॅजेटवरच्या जुन्या आवृत्तीत ऑक्टोबर 1843 मध्ये राघोजी मोठी टोळी घेऊन घाटावरून खाली उतरला आणि त्याने अनेक दरोडे घातले असा उल्लेख आहे. वास्तविक राघोजीने जनतेला छळणाऱ्या जुलमी वाणी मारवाड्यांवर छापे घातले होते. त्यांनी पोलिसात तक्रार केली. चौकशी दरम्यान पोलिसांनी राघोजींच्या आईला तिचा मुलगा कुठे लपला आहे हे विचारले आणि तिने सांगण्यास नकार दिला. ठाव ठिकाणा विचारायला आलेल्या पोलिसांना माहिती न दिल्याने चिडलेल्या पोलिसांनी राघोजींच्या आई, पत्नी व इतर नातेवाईकांचे अतिशय हाल करायला सुरुवात केली. या घटनेने राघोजी अत्यंत संतापला. त्याने शरण येण्याऐवजी आपली मोहीम अधिकच तीव्र केली. चिडलेल्या राघोजीने कारवाया करत नगर व नाशिकमध्ये इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. हाती लागलेल्या प्रत्येक सावकाराचे नाक कापले गेले. राघोजीच्या भयाने सावकार, मारवाडी, वाणी जिल्ह्यांच्या शहरांकडे पळून गेले. पोलिसांचा पाठलाग इतका तीव्र झाला की राघोजीला आपल्या टोळीचे काम बंद करून अदृश्य व्हावे लागले. तो अनेक वर्ष पकडला गेला नाही. त्याचा स्वभाव जरी आक्रमक असला तरी तो अतिशय धार्मिक वृत्तीचा होता. भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, वणी, नाशिक, पंढरपूर अशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी तो देवदर्शनाला जायचा. 1845च्या मेच्या महिन्यात त्याचा अतिशय जवळचा साथीदार देवजी जिथे थांबला होता त्याची खबर इंग्रजांना लागली. त्यांनी तातडीने त्या ठिकाणी छापा टाकला व देवजीला झोपेतच गोळ्या घालून ठार केलं. हा छापा एवढा नियोजनपूर्वक होता की यात देवजीला काहीच प्रतिकार करण्याची संधी मिळाली नाही. उलट त्याच्याबरोबर असलेले जवळपास 150 बंडखोर मारले गेले. अनेक जण जिवंतपणे पकडले गेले. या धक्क्यातून सावरणे राघोजीला कठीण गेले. त्याने साधूचा वेश धारण केला. या वेशातच विविध ठिकाणच्या तीर्थयात्रा सुरू केल्या. एकदा असाच तो दिंडीतून पंढरपूरला गेला. ही बातमी इंग्रज सरकारला कळली. त्यांनी तातडीने लेफ्टनंट गेल याची राघोजीच्या मोहिमेसाठी रवानगी केली. पंढरपूरला असतानाच 2 जानेवारी 1848 रोजी राघोजीला चंद्रभागेच्या काठी अटक करण्यात आली. कसलाही विरोध न करता राघोजीने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. अटकेनंतर राघोजीला साखळ दंडात करकचून बांधून ठाण्यात नेण्यात आले. तिथं त्याच्यावर राजद्रोहाचा खटला चालवला गेला. राघोजीला कोर्टात आपली बाजू मांडण्यासाठी बचावासाठी इंग्रज अधिकाऱ्यांनी कुणीही वकील मिळू दिला नाही. राघोजी अत्यंत स्वाभिमानी होता. त्याने स्वतःच आपली बाजू मांडली. एकतर्फी सुनावणी झाली. त्यांना अमानुष शिक्षा ठोठावण्यात आली. सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत देवगाव सारख्या छोट्याशा आदिवासी बहुल खेडेगावात 8 नोव्हेंबर 1805ला जन्मलेल्या राघोजीला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. अखेर 2 मे 1848 रोजी ठाणे कारागृहात या शूर आणि बाणेदार वीर योद्ध्याला फाशी देण्यात आली. परंतु त्याचा अंत म्हणजे चळवळीचा अंत नव्हता. त्यांचे जीवन म्हणजे अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला स्वाभिमान, धैर्य व बलिदान यांचा इतिहास आहे. त्यांच्या बलिदानामुळे अकोले, संगमनेर, संपूर्ण नगर जिल्ह्यातील जनतेमध्ये स्वातंत्र्याची ज्योत अधिक प्रज्वलित झाली. पुढील काळात अनेक क्रांतिकारकांनी त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेतली. ब्रिटिश सत्तेविरुद्ध रामजी, राघोजी भांगरे, रामा किरवा, भागूजी नाईक, गोविंद खाडे, राया ठाकर, लक्षा ठाकर, देवजी आव्हाड, बापू भांगरे या झुंजार स्वातंत्र्य योद्ध्यांनी प्रदीर्घ असा संघर्ष केला. राघोजी भांगरे यांचे जीवन धैर्य, त्याग आणि स्वातंत्र्य प्रेम याचे प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या भूमीवर लढलेला हा क्रांतीवीर इतिहासाच्या पानात कदाचित दुर्लक्षित राहिला असेल, तरी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या परंपरेत त्यांचे स्थान अढळ आहे. त्यांनी पेटवलेली स्वातंत्र्याची मशाल पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. ते आपल्या अकोले तालुक्यातील आहेत याचा अकोलेकरांना सार्थ अभिमान आहे.